आता आपण जिल्हा प्रशासन या पाठामध्ये प्रवेश करतोय. या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग अ, तर आता या पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत का? असा एक प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकाद्वारे केलेला गेलेला आहे. तर कारण ही तुमची स्वतःची चर्चा आहे, की तुमच्या मनातले काही विचार आहेत जे इथं लिहिले गेलेले आहेत. अर्थात त्याचं स्पष्टीकरण आपल्या पुढच्या उपक्रमामध्ये आहेच आणि ते मी देणार आहे तुम्हाला. तर तुमचे प्रश्न असे असतील तर की जिल्हा परिषद हा पंचायती राज्य व्यवस्थेचाच म्हणजे ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा सुद्धा एक घटक आहे. जिल्हा परिषद ज्याला आपण झेडपी म्हणतो ते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचं प्रशासन हे जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडूनही केलं जातं. मग संघ शासन आणि राज्य शासन या प्रशासनात कसे सहभागी असतात? चला तर बघूया आता आपलं स्पष्टीकरण. थोडक्यात आपण आता बघणार आहोत की जिल्हाधिकारी यांचा काय कामाचा आराखडा आहे आणि त्याचं विस्तृतीकरण आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आहे जिल्हाधिकारी. काय आहे? सर्वप्रथम आहे जिल्हाधिकारी. तर जिल्हा अधिकारी हा प्रशासनाचा प्रमुख असतो. बरोबर आहे? कुठल्या? जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो आणि त्याची नेमणूक राज्य शासन करते. बघा, तुम्हाला जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं. राज्य शासन आलं. आता ह्याची कामं काय-काय आहेत ते बघूया. तर शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यामध्ये कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यापर्यंत ह्या जिल्हाधिकारीला काम करावी लागतात. आणि आता आपण तीच कामं पुढच्या उपक्रमातल्या तक्त्याद्वारे समजून घेणार आहोत. वेगवेगळ्या विभागातली. चला तर मग. ह्याच्यामध्ये आपण आता बघतोय, की शेती, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन हे 4 विभाग दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय-काय कामं समाविष्ट केलेली आहेत, ते आता आपण बघूया. सगळ्यात प्रथम आहे आपलं शेती. तर शेतीच्या संदर्भात काय-काय करावं लागतं ह्याला? तर शेतसारा गोळा करावा लागतो. त्याच्यानंतर शेतीशी संबंधित जी काही कायदा त्याच्याबद्दल आहे, त्याची त्याला अंमलबजावणी करावी लागते. त्याच्यानंतर शेताच्या संदर्भात म्हणजे शेती करण्यामध्ये कधी दुष्काळ पडला, तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायची किंवा त्या संकटाला कसं तोंड द्यायचं, याचा सुद्धा त्याला संपूर्ण उपाययोजना करावी लागते. त्याच्यानंतर आला चारा. म्हणजे आपल्या गुरांना आपण जो चारा देतो, त्याची कुठेही कमतरता आपल्या गुरांना पडता कामा नये. ह्याची संपूर्णपणे उपाययोजना जिल्हाधिकारी याला करावी लागते. आता पुढचा मुद्दा आहे कायदा आणि सुव्यवस्था. तर जसं आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे शांतता प्रस्थापित करायची. शांतता प्रस्थापित करायची म्हणजे कसं? की प्रत्येक नागरिक हा आपापल्या परीने आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये हा शांतीने त्याचं जीवन जगू शकेल, अशी शांतता. म्हणजे कुठे हिंसाचार, अहिंसा असे प्रकार घडू नये याची दक्षता हा जिल्हाधिकारी करत असणार. बरोबर आहे? त्याच्यानंतर सामाजिक स्वास्थ्य हे अबाधित ठेवणे. आता स्वास्थ्य नीट ठेवण्याचं वेळ जेव्हा केव्हा येते? तर कोणी आजारी पडेल किंवा काहीतरी रोगराई येईल. याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातली जी काही इस्पितळं आहेत, दवाखाने आहेत, त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या वैद्यकीय सोयी ज्या आहेत, त्या व्यवस्थित अ, मुबलक प्रमाणामध्ये अशा उपलब्ध करून देणं किंवा त्या संदर्भाने उपाययोजना करणं, हे सुद्धा जिल्हाधिकारी यांचं काम आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सभाबंदी, संचारबंदी.
जारी करणं. आता सभा जेव्हा होते तेव्हा कुठल्या तरी गोष्टीला किंवा कुठल्या तरी गोष्टीला आपण विरोध करतो किंवा कोणती गोष्ट आपल्याला हवी असेल तर त्याच वेळेस सभा होतात. परंतु सभेमध्ये काही अ, चुकीच्या गोष्टी पण कधी-कधी होतात. कधी-कधी अ, हिंसाचार चालू होतो किंवा दंगा चालू होतो, दंगली पेटतात. तर त्याच्यावरती उपाययोजना करायची. बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे निवडणूक अधिकारी. आपल्या जिल्ह्यामधल्या ज्या निवडणुका होतात, ज्या 5 वर्षांनी होतात, 2.5 वर्षांनी होतात, जे काही आपलं नियम आहेत, त्या निवडणुका योग्य प्रकारे पार पाडायचे. मग त्याच्यासाठी योग्य ती सगळी उपाययोजना व्यवस्थित पार पाडायची. म्हणजे आपले जे काही उमेदवार असतील, तर त्यांना व्यवस्थित त्यांचे अर्ज भरून दिलेले आहेत की नाही, वेळेवर आलेले आहेत की नाही, तो मनुष्य व्यवस्थित त्या पदाला जर का त्यांनी अर्ज भरलेला आहे उमेदवारीसाठी, तर ती व्यक्ती ही योग्य आहे की नाही, हे सगळं बघणं. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये आहे की निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक असं निर्णय घेणं. बघा निवडणूक संपूर्ण आयोगच असतो एक, नेमला जातो, की जेणेकरून की व्यवस्थित ते सगळं पार पाडावं. मतदानाच्या पेट्या जिथं जिथं मतदानाच्या पेट्या व्यवस्थित ठेवल्या जाव्यात किंवा निवडणूक करताना कोणताही गडबड, गोंधळ, आवाज, आरडाओरडा होऊ नये. तर शांततेत निवडणूक पार पाडली जावी. या प्रत्येक विभागाच्या मध्ये प्रत्येक वेगवेगळे अधिकारी त्याच्यासाठी नेमले जातात. त्याच्यासाठी मग कोणत्या ठिकाणाची आपण मदत घेतो, हे सगळं काही करणं हे जिल्हाधिकारी करतात. त्याच्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करणे म्हणजे संपूर्णपणे मतदार यादीचं जे काही नाविन्यकरण आहे किंवा त्याच्यामध्ये काही उपाययोजना आहेत, त्याचं सगळं योजन हे जिल्हाधिकारी करतात. त्याच्यानंतर आलं आपलं आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती म्हणजे काय? आता आपलं तर शहर आहे, जिल्हा आहे. आपल्याला सगळ्या नवीन तंत्रज्ञान सुधारणा आहेत. मग अशा काय आपत्ती आपल्याला येतात? तर बघूया आपण. तर आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन अ, हानी रोखणं. कधी-कधी कुठे आपण आता बघतो, की बॉम्ब ब्लास्ट होतात. तर अशा वेळेस सगळ्या नागरिकांना योग्य ते दिलासा देऊन त्यांना व्यवस्थित ती गोष्ट परत तिथे होऊ नये किंवा हानी झाली असेल तर त्याची त्रुटी कशी भरून काढायची अशा रीतीने उपाययोजन करणं. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनेच्या यंत्रणेला आदेश देणं. कधी-कधी खूप पाऊस होतो त्याच्यामुळे आपल्या अ, संपूर्णपणे रेल्वे बंद होतात. तर अशा वेळेस योग्य ती उपाययोजना करून अडकलेली माणसं आपापल्या घरी जावीत, सुरक्षिततेत जावी ह्याच्यासाठी उपाययोजना आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही मी काही उदाहरणं तुम्हाला देते आहे. त्या संदर्भातली, की तुम्हाला ते पटकन लक्षात येणार, की आपत्ती म्हणजे काय? तर हेच आहे. आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये आपल्याला आपत्ती अशी कधी येत नाही. परंतु काही नैसर्गिक गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये आपण अडकले जातो. त्याच्यासाठी हे उपाययोजना आहेत आणि ह्या उपाययोजना जिल्हाधिकारी कशा रीतीने सोडवतात प्रत्येक विभागामधल्या, ते आपण अभ्यास करतोय. त्याच्यानंतर आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन करणं. म्हणजे एखाद्या वेळेस आताच मी बोलले, की जास्त पाऊस झाल्यामुळं कधी-कधी रेल्वेचे रूळ उखडले जातात आणि त्याच्यामुळं मग ती हानी कशी परत ताबडतोब भरून निघावी, त्याच्यासाठी जसं आपला पाऊस संपेल तसं पटकन त्याच्यावरती उपाययोजना करणं. पाऊस संपला की ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करणं, ही सगळी कामं जिल्हाधिकारी करतात. आलं लक्षात? पुढे जाऊया. तहसीलदार. तर प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो आणि तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी या नात्यानं तंट्यामध्ये निवाडाही करतो आणि हा तहसीलदार तालुक्यामध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ठेवतो. कारण ती जबाबदारी त्याच्यावरच असते. आता हे झाले तहसीलदार. आता आले जिल्हा पोलीस प्रमुख.
आता आपण आपल्या पोलीस यंत्रणेकडे वळलोय. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो आणि त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. त्याला संपूर्णपणे तो अधिकार असतो. तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख हे जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. उदाहरण आपण बघितलं तर रात्रीच्या वेळेस आपण नेहमी बघतो की गस्त घालण्यासाठी एक पोलिसांची जीप नेहमी फिरत असते. का तर रात्रीच्या वेळेस सुद्धा कोणता अ, वाईट प्रकार हा घडू नये म्हणून हे लोक गस्त घालत असतात. म्हणजे अशा रीतीने त्यांनी पण काही उपाययोजना केल्या आहेत की जेणेकरून ते सुद्धा आपल्या जिल्हाधिकारींना ह्या प्रकारे मदत करतात. आणि शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ही राखण्याची पोलीस आयुक्तांवर जबाबदारी असते. जसे पोलीस प्रमुख आहेत तसेच पोलीस आयुक्त सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा तीच जबाबदारी आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये टिपा लिहा मध्ये तुम्हाला तहसीलदार आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावरती माहिती लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.